राशनच्या तांदळापासून इडली कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी 1 वाटी घेतली. त्या वाटीने मी 4 वाटी तांदूळ घेतलेत. प्रमाण हे एकदम अचूक असलं पाहिजे. आपण आता हे तांदूळ धुवून घेऊया. 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे हे तांदूळ. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेत त्याच वाटीने आपण उडीद डाळ पण घ्यायची आहे. आता आपण हे पाणी घालून ते झाकून ठेवणार आहोत. आता उडीद डाळ घ्यायची 1 वाटी. ती पण स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. उडीद डाळ पण स्वच्छ धुवून घ्यायची. आता त्यात पण पाणी टाकून आपण झाकून ठेवणार आहे. उन्हाळ्यात हे पीठ लवकर आंबतं. त्याला 5-6 तासच लागतात, पण थंडीमध्ये जास्त वेळ लागतो. थंडीमध्ये 9 ते 10 तास आपण ठेवायचं आहे. हे तसंच भिजवून ठेवायचं आहे. आता आपली डाळ ही चांगली भिजलेली आहे. तांदूळ पण चांगले भिजलेत. आता आपण हे दोन्ही पण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. त्यासाठी आपण एक डब्बा घेणार आहोत. त्या डब्यात काढायचे. म्हणजे डब्याला झाकण असले पूर्ण पॅक बंद असतं, त्यामुळे ते हवा जात नाही. ते धुतलेले तांदळाचं जे पाणी आहे ते फेकून न देता तेच वापरायचे आपण पाणी बारीक करताना. उरलेला जर भात असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो त्याच्यात टाकू शकता. त्याच्याने पण लवकर पीठ आंबतं. आता भात आपण त्यात मिक्स करून टाकणार आहोत. बारीक करायचे चांगलं. पीठ चांगलं हलवून घेऊया. आता त्यात मीठ आपण आधीच टाकणार आहोत. सोडा टाकूया. मिक्स करून घेऊया आता हे मीठ आणि सोडा. तेल गरम करायला ठेवूया एका साईडला. तेल टाकून आता आपण परत एकदा मिक्स करणार आहोत. आता हे झाकून ठेवायचं आहे. थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपण जास्त वेळ ते ठेवणार आहोत. नऊ ते 10 तासांनी तुम्ही बघताय पीठ चांगले फुगले. आपलं पीठ फुगून वर आले. डबा पूर्ण भरला आहे. त्याला चांगले फुगे आलेत. जाळी आली आहे त्याला. आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्यात थोडंसं लिंबू टाकायचं आहे, त्याच्यामुळे ते भांडं काळं होत नाही. आता प्लेटींना आपण तेल लावून घेऊया. पहिला तेल लावून आपण ते पीठ त्यात टाकणार आहोत. असं सर्व भांड्यांना तेल लावून पीठ त्यात टाकून द्यायचं आहे. सुरुवातीला गॅस मोठा करायचा आहे, नंतर बारीक करायचा आहे. आता आपण सगळं भरून घेऊया त्याच्यात. फक्त याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे. 4 वाटी तांदळाला 1 वाटी उडीद डाळ असंच ठेवायचं आहे, तरच ते चांगलं होतील. चाकूने आपण बघायची इडली झाली की नाही. आपली इडली झालेली आहे. आता आपण चमच्याने थंड होऊन घ्यायचे पहिला, मग चमच्याने काढून घ्यायच्या त्या. उन्हाळ्यात हे पीठ लवकरच आंबतं, पण थंडीमध्ये वेळ लागतो. म्हणून तुम्ही थंडीमध्ये काय करायचं, थोडंसं उरलेला भात जर असेल तुम्ही तो बारीक करून टाकला की लवकर तो आंबतं. तुम्ही फक्त मऊ मऊ इडल्या झाल्यात आपल्या. तुम्ही चटणी किंवा सांबारवरती सर्व करू शकता. त्याला मस्त जाळी पण आली आहे. तुम्ही जर उरलेला भात टाकला तर त्यात सोडा बिडा काय टाकायची पण गरज नाही आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा.